शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यावर गंभीर हल्ला। लाठ्या काठ्या घेऊन आलेल्या टोळक्याकडून राम खाडेंना मारहाण। मारहाणीनंतर भाजप आमदार सुरेश धसांवर गंभीर आरोप। बीडमध्ये गुन्हेगारीचा पॅटर्न अजूनही सुरूच। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आष्टी विधानसभेचे अध्यक्ष राम खाडे यांच्यावर बुधवारी गंभीर स्वरूपाचा हल्ला झालाय। या घटनेनंतर भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर गंभीर आरोप होत आहेत। यापूर्वी संतोष देशमुख हत्या प्रकरण, महादेव मुंडे हत्या प्रकरण यासारख्या अनेक प्रकरणांमध्ये बीडच्या गुन्हेगारीची राज्यभर चर्चा झाली। त्यावेळी त्या गुन्हेगारीच्या विरोधात आवाज उठवणाऱ्यांमध्ये सुरेश धस आघाडीवर होते। पण आता सुरेश धस गप्प का, असा सवाल या प्रकरणानंतर उपस्थित होतोय। हे प्रकरण नेमकं काय आणि सुरेश धस यांच्यावर काय आरोप होत आहेत हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। घडलं असं की बुधवारी रात्री राम खाडे हे मांदळी गावाजवळच्या एका हॉटेलमध्ये जेवण करून बीडमध्ये परतत होते। त्यावेळी अहमदनगर सोलापूर महामार्गावर बीडच्या बॉर्डरवर हल्लेखोरांनी राम खाडे यांची गाडी अडवली। राम खाडेंच्या गाडीवर दगडफेक झाली। राम खाडेंना मारहाण करण्यात आली, त्यांच्यावरती वार करण्यात आले। या हल्ल्यात रक्तबंबाळ झालेले राम खाडे हे काही वेळानंतर बेशुद्ध पडल्याचीही माहिती समोर आलेली आहे। त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं। राम खाडे कोण आहेत? राम खाडे हे सामाजिक कार्यकर्ते आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आष्टी विधानसभेचे अध्यक्ष आहेत। राम खाडे यांनी यापूर्वी हिंदू देवस्थानांच्या जमिनी, वक्फच्या जमिनी यांच्यातला कोट्यवधींचा घोटाळा झाल्याची तक्रार केली होती। राम खाडे यांच्या पत्नी तुळसा खाडे यांनी याच प्रकरणाचा संदर्भ देत भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर आरोप केलेत। सुरेश धस यांच्याच लोकांनी हा हल्ला केल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केलाय। तर दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते मेहबूब शेख आणि शिवराज बांगर यांनीही तसेच आरोप केलेत। ते नेमकं काय म्हणालेत ते एकदा पाहूयात। तुम्ही राम खाडेंना मान्य उच्च न्यायालयाने दिलेलं जे पोलिसांचं संरक्षण आहे ते संरक्षण तुम्ही कुणाच्या सांगण्यावरून नाकारलं? राम खाडेंचा वैध असलेला शस्त्र परवाना तुम्ही का नाकारला? आणि मग हा शस्त्र परवाना पोलीस संरक्षण काढून राम खाडेची हत्या घडवून आणायची होती का? आणि त्या हत्या घडवून आणणारं डोकं कोणतं हे कळलं पाहिजे। कारण याच्या अगोदर जे हल्ले झालेत त्या हल्ल्यामध्ये सुरेश धसांचे कार्यकर्ते प्रामुख्यानं समोर आलेत। राम खाडे हे आष्टीतल्या विविध प्रश्नावरती लढत असताना त्यांच्यातले जे वाद आहेत हे वाद संपूर्ण महाराष्ट्राला आणि बीड जिल्ह्याला माहिती आहेत। सुप्रीम कोर्टापर्यंत त्यांचे वाद गेलेले आहेत। आणि मग काल परवा राम खाडेने सुरेश धसांच्या कार्यकर्त्यांचे कुठले तरी टिप्पर तहसीलदाराला लावायला लावलेत। सोसायटीच्या जागेवरती जे शॉपिंग कॉम्प्लेक्सचं काम चालू आहे त्याच्यावरती त्यांनी स्टे आणला आहे। मग ह्या रागातून झालं आहे का, तर हा सुद्धा पोलीस प्रशासनाने शोधलं पाहिजे। राम खाडेवरती हल्ला करणारे हात याच्यापेक्षा राम खाडेवर हल्ला करायला लावणारे डोके हे शोधले पाहिजेत। सुरेश अण्णा धस, तुम्ही अनेक घटनावरती व्यक्त होतात, अनेक चुकीच्या घटना, हल्ले, हत्या, आत्महत्याच्यावर तुम्ही बोलतायत। राम खाडेंना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे आणि हे जर तुम्ही केलेलं असेल तुम्ही सुद्धा याच्यामध्ये आरोपी झाले पाहिजे। देवाभाऊ, जे सामाजिक कार्यकर्ते तुमच्या नेत्यांच्या भ्रष्टाचार उघड करतात, भाजपाच्या आमदारांची, देवस्थान जमीन असो, वक्फ बोर्डाच्या जमीन असो, किंवा काल परवा आष्टीतलं शॉपिंग सेंटर जे च्या नावाखाली ज्या जागेवर कॉम्प्लेक्स करून बांधलं जातं अनाधिकृतपणे त्याच्यावर स्टे घेणं असो, किंवा काही मुरुमवाळूच्या हैवा पकडून देणं असेल, असं सामाजिक काम नेहमी करणाऱ्या रामभाऊ खाडेवर जो जीवघेणा हल्ला झालाय हा देवाभाऊ कुणी केला, याचा मास्टरमाइंड कोण आहे? आणि हे राम खाडे ज्यांना न्यायालयानं पोलीस संरक्षण दिलं होतं निशुल्क, ते तुम्ही का काढून घेतलं? आष्टी पोलीस स्टेशननं कुणाच्या सांगण्यावर अहवाल दिला की राम खाडेला पोलीस संरक्षणाची गरज नाही, तर त्या अहवाल करणाऱ्यावर कारवाई आता तुम्ही करणार आहेत का? देणाऱ्यावर राम खाडेचा कडे शस्त्र परवाना होता, तो शस्त्र परवाना तुमच्या गृह विभागाने का त्या ठिकाणी त्याचं नूतनीकरण करून दिलं नाही? तो परवाना का रद्द केला? म्हणजे गृह विभाग हा पोलीस संरक्षण न करणं, त्यांचा शस्त्र परवाना नूतनीकरण न करणं, म्हणजे सामाजिक कार्यकर्त्यावर हल्ले करणं, त्यांचा जीव घेणं, हे तुम्हाला सोपं करायचंय? एकूणच या प्रकरणात गुन्हा दाखल झाला असून पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करतायत। त्यामुळे आता या प्रकरणात
भाजप आमदार सुरेश धस यांचं नाव समोर येणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. बीडच्या या गुन्हेगारीबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि पाहत रहा लोकमत.